साहेबूचा आत्मा त्या केवड्याच्या बनात भटकू लागला. म्हणून त्या झाडाजवळनं नुकत्याच लग्न झालेल्या आणि मुलबाळ नसलेल्या बाईला जाण्यासाठी परवानगी नाही. म्हणजे तिथे साहेबूला मधनं साहेबू येतो, त्याची शांती होते, नैवेद्य दाखवला जातो. पण शक्यतो नुकत्याच लग्न झालेल्या बाईला त्या बनातनं जाता येत. आय डोंट बिलीव्ह दिस. मला जाणवलंय ते. तुला भ्रम झाला असेल. भ्रम नाही, स्पर्श. स्पर्श झालाय मला, पुरुषी स्पर्श. आणि मला तो समजतो. साहेब, मॅडम जे बोलतायत त्यामध्ये तथ्य आहे. मला ती जागा दाखव. मला या जागेचे डिटेल्स हवेत. साहेब, ती जागा दवाखान्याच्या अधिकारात येते हे ठाऊक आहे, पण तो अधिकार तुम्ही वापरू नये असं मला वाटतं. कामत जी, आपल्या दवाखान्याच्या अखत्यारीतल्या जागेवर असलं काही नकोय. उद्याच्या उद्या ती जागा साफ करून घ्या. आपण तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वाचन कट्टा सुरू करू. साहेब, ही विनंती आहे. तुमचं म्हणणं बरोबर असेलही, पण इथे गावाच्या भावनेचा भाग आहे. बरोबर आहे तुमचं. मी सुद्धा या गावाच्या भावनांचाच विचार करतो. तिथे एक विचित्र अशी भीतीची भावना निर्माण झाली आहे, ज्याची एक दंतकथा बनली आहे. ती स्वच्छ करणं गरजेचं आहे. कामत जी, मी जे सांगितलंय ते करून दे. हॅलो. ओके. मगाशी मी दार वाजवलं, कोणी उघडलं नाही म्हणून पुढच्या दाराकडे निघालो.
तेवढ्यात दार उघडल्याचा आवाज आला म्हणून परत आलो. पाहत होतं दार बंद म्हणून पुन्हा वाजवलं. हा डबा बायजम्माचं दुखणं बळावलंय. स्वयंपाकाला नवीन बाई मिळेपर्यंत माझ्या घरची ही चटणी भाकरी. माझी बायको छान स्वयंपाक करते. थँक्यू. आणि हो, साहेबूची गोष्ट जरी खरी असली तरी घाबरून जायचं काहीच कारण नाही. साहेबून आजपर्यंत कुणालाच कधीही त्रास दिलेला नाही. फार साधा सरळ माणूस होता तो. तुम्ही त्या जागेचे फोटो काढलेत म्हणे. हो. मला मिळतील पाहायला? हो, तुम्ही या ना, आत या. हो. हे फोटो होते ते जळाले. काय झालं मॅडम? आपण जाऊया इथून. मला भीती वाटते. स्वीटहार्ट, काय बोलतेस तू? हे सगळं अर्धवट सोडून जायचं? आणि का तर हे लोक काहीतरी नॉनसेन्स बोलतायत म्हणून. मधुरा, तू सध्या रिकामी आहेस. ऑक्युपाय युअरसेल्फ. काम कर, तुझा अभ्यास सुरू कर. डार्लिंग, आर्किओलॉजिस्ट आहेस तू. शास्त्रज्ञासारखा विचार कर. माझं शास्त्रही मला हेच सांगतं. जिथे हजारो वर्ष जीवाश्म आहेत, वर्षानुवर्ष मंत्रध्वनी चालतो, तिथे नेगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट होते. ध्वनीशास्त्राच्या ह्याच सिद्धांतांवर हजारो वर्ष आपली मंदिरं अस्तित्वात आहेत. सम काइंड ऑफ एनर्जी इज देअर. नाहीतर इथली सगळीच माणसं अशी भीतीच्या अंमलाखाली नसती. ही एक सोशल सायकी आहे. आता हाच भाग बघ. मोठाली झाडं, निर्जन पट्टे, धो-धो पडणारा पाऊस. शिवाय इतिहासात समुद्री चाच्यांच्या धाडी, पुरुषांची कत्तल, महिलांची लूट. आणि ह्यांना सगळ्यांना वाचवायला कुणीच वाली नाही. ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक परंपरागत भीती आपल्या मनात बसली. आणि ज्यांनी त्यांनी आपापल्या सामाजिक स्तराप्रमाणे देवदेवस्की, वेताळ, मुंजा असल्या गोष्टींचा आधार शोधला, त्यांची स्थापना केली. काळ पुढे सरकला, पण ह्या असल्या गोष्टी आपल्या परंपरेत जाऊन बसल्या. मधुरा, भीती ही
आपल्या मनाची अवस्था आहे. इट इज सायन्स. कितीही शूरवीर असला तरी त्याला एक विशिष्ट औषध इंजेक्ट केलं तो गर्भगळीत होऊ शकतो. इट्स ऑल सायन्स. ही सगळी आपल्या मेंदूतली रासायनिक प्रक्रिया आहे. केमिकल प्रोसेस. मधुरा, हे सगळं डोक्यातून काढून टाक. आणि एक लक्षात ठेव, आपण जर आता परत गेलो तर ही भीती तुझ्या मनात कायम बसून राहील. तुझा आत्मविश्वास डळमळेल. मला यात काही रिस्क वाटत नाही. कमी हो. डोंट वरी, सगळं ठीक होईल. मधुरा, मधुरा, फोटो जळाले ह्याचं किती दुःख करशील. अजून चांगले फोटो काढा. चल, तुला तुझं आवडतं गाणं ऐकवतो. हात बघू. गुड. प्रोग्रेशन आहे. सुधारणा आहेत. लवकर बरे व्हाल. साहेब, ट्रॅक्टरला मागं 2 दिवस लागले. साहेब कोणीच तयार होत नाही. हो, बर. काळजी घ्या. डॉक्टर, नका त्याच्या नादी लागू. पायजामा, मी एक डॉक्टर आहे. जनजागृती करणं हेही माझं कर्तव्य आहे. डॉक्टर, तो फक्त माझा ऐकतो. मग तुम्हालाच कसं मारलं त्याने? आय प्रॉमिस यू बायजामा, मस्त फुलबाग बनवीन तिथे आणि तुम्हाला तिथल्या फुलांचा गुच्छ आणून देईन. ओके? डॉक्टर, डॉक्टर, वाजवणं थांबवा. हे काय चाललंय? बोकड आहे. नवस बोललो तो बळी द्यायचाय. बर.
चला निघा निघा, जा आपापल्या घरी. आटपलं इथलं, चला चला निघा. कामत, येस सर. तिथे एक मस्त ओटा बांधून घ्या. जी आणि जर गावकरी करणार नसतील तर शहरातनं गवंडी बोलवा. जी सर. आणि अजून एक गोष्ट, इथे लगेच एक जनरेटर बसवून घ्या. दवाखान्यात सतत इलेक्ट्रिसिटी जाणं बरोबर नाही. ओके साहेब. बायजम्मा, बाईसाहेब, 2 दिवसांनी पौर्णिमा आहे. मला धूप करायचंय. बायजम्मा, तुम्हाला लागलंय. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं माझी तुम्हाला. काळजी करू नका बाई. काय चाललंय इथे? विधी करायचेत. पायजामा, इथे असलं काहीही चालणार नाही. साहेब, असं करू नका. माझं ऐका. मला स्वप्न पडलं होतं. तो आला आहे साहेब. तो ऐकणार नाही. तो ताब्यात राहणार नाही. पायजामा, तुम्हाला बरं नाहीये. दवाखान्यात जाऊन आराम करा किंवा इथे आराम करा, पण इथे या घरात असलं काहीही चालणार नाही. साहेब, माझं ऐका. तुम्ही माझं ऐका. पायजामा, मी काय बोलतोय तुम्हाला कळत नाहीये का? वाह, आता कसं स्वच्छ वाटतं इथे. गुड जॉब कामत. चला. अरे मॅडम, हॉस्पिटलमध्ये आज? हो, या बाजूला आले होते. म्हटलं बायजामांना बघून जावं. बायजामा त्या दिवशी घरून निघून गेल्यावर परत हॉस्पिटलमध्ये नाही आल्या. तू केबिनमध्ये जाऊन थांब. मी माझी राऊंड कंप्लीट करून येतो. नाही, नको, मी जाते. तुम्हाला यायला किती वेळ आहे?
मला उशीर होईल. मला आज व्हिजिट आहे. ठीक आहे. तुझ्यासाठी मी केवड्याचं फूल आणलंय गुलाब. माळू तुझ्या केसात. गुलाब, ए गुलाब. गुलाब. बरं झालं साहेब तुम्ही निघाला नाही. अरे वामन, काय झालं? काय नाही, पुलावरून पाणी खूप जाते साहेब. तुम्ही अडकाल म्हणून तुम्हाला सांगायला आलो. खूप खूप हो खूप पाऊस झालाय. हो. अरे वा, हे चांगलं झालं. आता आपण एक काम करू, रात्रभर लॅबमध्ये काम करू. नाहीतरी खूप कामं उरली आहेत. ठीक आहे. व्हेरी गुड. मस्त चहा टाक. मी तोपर्यंत घरी कळवतो. ठीक आहे. गुलाब, अगं बस झाली लपाछपी आता. तुझ्यासाठी शोधून केवडा आणलाय गुलाब. आज हा केवडा मी तुझ्या केसात माळल्याशिवाय राहणार नाही गुलाब. हॅलो. हॅलो डॉक्टर साहेब. कशाला व्यत्यय आणताय सारखा फोन करून माझ्या आणि गुलाबच्या मध्ये? मी केवड्याचं फूल आणलंय गुलाबसाठी आणि आज मी ते तिच्या केसात माळणारच आहे. हॅलो. वामन. काय साहेब? कामत कुठे आहेत? दुपारपासून दिसले नाही साहेब मला.
आता आपल्या दोघांच्या मध्ये कुणीच नाहीये. किंचाळतीयस कशाला? तूच म्हणाली होतीस ना माझ्यासाठी केवड्याचं पूल घेऊन या. गुलाब, किती वाट पाहिली मी तुझी गुलाब. तुझ्या भेटीसाठी मी किती आतुरलो होतो गुलाब. आपल्या भेटीचा योग आलाच ना. हा डॉक्टर सारखा व्यत्यय आणतोय आपल्या दोघांमध्ये. आता मी त्याला ठारच मारून येतो. काम तुम्ही इथे? मधुरा, माझ्या आणि गुलाबच्या मध्ये कशाला येत आहे डॉक्टर? डॉक्टर, गुलाब, आपल्या दोघांच्या मध्ये हा डॉक्टर येतोय. आज संपवतोच त्याला. मी ठीक आहे. मला काही झालं नाही. मी ठीक आहे. मला काही नाही झालंय. मी ठीक आहे गुलाब. गुलाब, आपण एकत्र आहोत. आपण एकत्र आहोत गुलाब. आपण एकत्र आहोत. कोण विनय? कोण विनय? कोण विनय? मी साहेबू आहे. मी तुझा नवरा आहे गुलाब. साहेबू, तुझा नवरा आहे मी गुलाब. केवड्याचं पान घेऊन आलो मी गुलाब. केवड्याचं पान घेऊन आलो मी गुलाब. मी तुझा नवरा आहे गुलाब. मधुरा,
मधुरा, तेच तर हवंय मला, कारण जोपर्यंत हा मरत नाही तोपर्यंत माझी गुलाब मला कशी मिळणार? मधुरा, कोयता खाली ठेव. मधुरा, तो कोयता खाली ठेव. मधुरा, तो कोयता खाली ठेव. मधुरा, माझा ऐक, नीट ऐक, रिलॅक्स. तो कोयता खाली ठेव. जय हिंद सर. जय हिंद. जय हिंद सर. जय हिंद. माझ्या जिवारी गाव बसला ही गोष्ट खरी आहे, पण मधुरा मॅडमचं आणि माझं काही वैयक्तिक भांडण नव्हतं. साहेब, माझ्या अंगात साहेबू आला ही गोष्ट खरी आहे. मधुरा मॅडम विषयी आणि डॉक्टर साहेबांविषयी माझी काही तक्रार नाही, काहीच तक्रार नाही. विनय, मधुरा, मोकळी हो, विसरून जाते सगळं. केवढा सुंदर प्रदेश आणि केवढी नेगेटिव्हिटी. मधुरा, तुमचा अजूनही विश्वास बसत नाहीये ना?
सदा कामत हा एक स्किझोफ्रेनिक होता. यात माणसाचं व्यक्तिमत्व तू भंगत. अनेकदा त्याला मी थोडं दुखावलं होतं, त्याच्याशी स्ट्रिक्ट वागलो होतो, त्याला फायर केलं होतं. त्यामुळे त्याचा अहंकार दुखावला गेला होता. साहेबू ही त्याची फक्त काल्पनिक रचना होती. आणि बायजम्मा? भोळ्या बाबड्या गावकऱ्यांवर दहशतीनं सत्ता हवी होती तिला. लोक तिला सतत दचकत राहावे हे तिला हवं होतं. आणि ही तिला सर्वात उत्तम संधी मिळाली होती. माझे नेगेटिव्ह कसे जळाले? सिल्वर नायट्रेट. फिल्ममध्ये सिल्वर नायट्रेट असतं, ते पेट घेऊ शकतं. आणि तुमच्या अंगात सायबू आला होता ते? तसं काही झालंच नाही. ते मी एक नाटक केलं होतं. तू जेव्हा सदाला मारलंस त्या क्षणी मला एक युक्ती सुचली. माझ्या आणि सदाच्या मारामारीचे पुरावे वरचढ ठरले असते आणि आपण दोघेही अडकलो असतो. तू खूप व्हायलंट झाली होतीस आणि तुला वाचवण्यासाठी त्या संधीचा, त्या परिस्थितीचा फायदा घेणं गरजेचं होतं. तू मला मारलंस आणि आपली बाजू भक्कम झाली. वामननी मला सांगितलेलं एक सिक्रेट मी तुला आता सांगतो. कसं सांगणार ना साहेब, भूत आहे का नाही? ज्याला अनुभव आला ना डॉक्टर, त्याच्यासाठी भूत आहे. पण जो मानत नाही त्याच्यासाठी नाही. आता जरा स्पष्ट सांगतो डॉक्टर. कामत साहेबांनी तुम्हाला जी साहेबूची गोष्ट सांगितली ती खरी आहे. साहेबू साप चावून मेला आणि गुलाब एकटी पडली. गुलाब गुलाब आजारी होती. मी औषध घेऊन गेलो होतो. त्याच्यानंतर गुलाब कोणालाच दिसली नाही. कुठे गेली कुणालाच माहित नाही. डॉक्टर, तुमच्या आधी जे एक डॉक्टर होते ना, त्यांची मिसेस मगाशी दार वाजवलं, कोणी उघडलं नाही म्हणून समोर गेलो तर तेवढ्यात दार उघडल्याचा आवाज आला म्हणून परत आलो. बघतो तर दार बंद म्हणून पुन्हा वाजवलं. बायजम्माची तब्येत बरी नाही. हो का? तिची तब्येत बरी होईपर्यंत ही माझ्या घरची चटणी भाकरी. माझी बायको खूप छान स्वयंपाक करते, तुम्हाला आवडेल तो. तुम्ही खूप छान भरतकाम करता असं ऐकले. हो. मला पाहायला मिळेल? हो, या ना आत. त्यानंतर डॉक्टरांनी तडकाफडकी गाव सोडला. आता ते भूत साहेबूचं आहे का गुलाबचं आहे हे पण माहीत नाही. भूत आहे का नाही हे पण माहीत नाही. पण कामत साहेबांनी त्या भूताचा पुरेपूर वापर करून घेतला. साहेबू प्रकरणाचा तुझ्यावर खूप परिणाम झाला होता. तो प्रभाव इतका होता की तू त्या नेगेटिव्ह विचारांच्या आहारी गेली होतीस. भास होणं, स्पर्श होणं हा सगळा त्या परिणामाचाच भाग होता आणि तो वाढून इतका प्रभावी झाला होता
की तुला एक एक क्षणी वाटलं की साहेबांनी तुला झपाटले. हिस्टेरिया इज अ मेडिकल कंडिशन ज्यात माणसाचा स्वतःवर ताबा राहत नाही. तू हिस्टेरिक झाली होतीस. त्या सगळ्या वातावरणातून आपण आता दूर आलोय म्हणून तुला बरं वाटू लागलं. असं नाही की त्या गावात पुन्हा ती घटना घडणार नाही. सदा कामतचा आजार पुन्हा बळावू शकतो, पण आपण आत्ता आपल्यापुरते त्यातून बाहेर पडूया. बघ तुला पुसतोच आहे, बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गारवारा. बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गारवारा. रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे. राजसा निजलास का रे. तरुण आहे रात्र जुनी, राजसा निजलास का रे. राजसा निजलास का रे. वढ्यातच त्या कुशीवर तो असा वळलास